3 षटकांसाठी लगातार 500 रुपयांचं पारितोषिक तळेकर यांच्या माध्यमातून असेल. अनूप पंच केला यावेळी चेंडूला हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड ऑफच्या दिशेने आणि त्या लायन्स संघासाठी देखील इथे पारितोषिक आहेत. प्रति विकेटसाठी इथे 500 रुपयांचं पारितोषिक आणि 3 चेंडूंवरती 3 विकेट घेतली विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक इथे राजन सरांच्या माध्यमातून लागवण्यात आलंय. त्यामुळे निश्चितच पारितोषिकांचा वर्षाव या देखील सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सध्याच्या घडीला पिंकेश ऑन स्ट्रायकिंग इन खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय जरूर घेण्यात आला आहे परंतु आतापर्यंत या षटकात मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. दक्ष याचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न आपल्या संघाला धावसंख्या फलकावरती 34 पांथर्स मोरागाव पांथर्स ज्या संघाच्या माध्यमातून लगावण्यात आल्या होत्या तब्बल 73 धावा 5 षटकांमध्ये सर्वोच्च धावसंख्या ही सर्वोच्च धावसंख्या आहे या स्पर्धेतील आतापर्यंतची. मोठा फटका पिंकेशच्या माध्यमातून येतोय जरूर परंतु दिशा ही मात्र केवळ 2 धावा प्राप्त करून देतील अशा प्रकारची पाहायला मिळते. त्यामुळे मिळतील केवळ धावा 2. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 36 धावा. एक गडी जरूर गमावला आहे परंतु पुन्हा एकदा अजून एक पार्टनरशिप इथे बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले चिन्ह आहेत या दोघांच्या दरम्यान ही होणारी पार्टनरशिप पांथर संघासाठी हिताची. जागा बनवण्याचा प्रयत्न होता स्वतःला खेळण्यासाठी हात मोकळे करण्यासाठी तो रूम तयार करण्याचा प्रयत्न परंतु यावी दक्षांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची चतुराई आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं फॉलो केलं बॅटरला षटक इथे कंप्लीट करतात. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मात्र राहिलं लायन्स संघाच्या बाजूने. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 37 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात विच इज आणि शेवटच्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला तो गोलंदाज दक्ष. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक लायन्स संघाच्या बाजूने राहिलंय. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. मी विनंती करेन अक्षय लक्षात घ्या वेळ घेणं टाळा. आपल्याकडे तितका वेळ नाहीये. 4थं षटक घेऊन सज्ज होतोय. आपला सेकंड स्पेल मध्ये येताना अक्षयला आपण पाहणार आहोत. अनुप आणि पिंकेशी जोडी मैदानात. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. मिस जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळते. कॅच होऊ शकलेले नाहीये कंप्लीट. दरम्यान 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाईल तो यावी 39 या धावसंख्येवरती. 39 धावा धाव फलकावरती जरूर लगावल्या जात आहेत. पिंकेश आणि त्याच्यासोबतच आपण पाहतो यावी अनुप ही जोडी. पिंकेश हार्ड हिटर आहे. मागील सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील स्वीकारला होता पटकावला होता. 3 षटकात त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. या सामन्यात देखील त्याच प्रकारची अपेक्षा हार्ड हिटिंगची पिंच हिटिंगची अपेक्षा असणार आहे. या परिसरातील पॉवरफुल स्ट्रोक मेकर म्हणून पिंकेशकडे पाहिलं जातं. यावेळी हुक केला या चेंडूला. 2 धावा या चेंडूवरती जरूर पाहायला मिळतात. मग या ठिकाणी अक्षयने देखील आपली रणनीती बदलली आहे. पहिल्या षटकात ज्या क्षणी पॉवर प्लेचा षटक आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल तर यावेळी 47 या धावसंख्येवरती 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अनुप यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका वॉल डायव्हिंग ऑन द राईस कनेक्ट केला या चेंडूला. प्युअर क्लास या फटक्यामध्ये त्याला पाहायला मिळतो आहे. इट्स अ मॅसिव्ह हिट. षटकार $50 runs on the scorecard in the end of the 4 overs. MPL मोरागाव प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहतोय अनुभवतो ज्याचा आनंद घेतोय. HR स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाणारी ही स्पर्धा रेशमा केबल नेटवर्क 7 स्टार डिजिटल यांच्या देखील माध्यमातून आपण पाहू शकतो. या संपूर्ण परिसरातील
जे रहिवासी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, खेळाडू आहेत, त्यांना घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. 8 संघांचा रणसंग्राम आपण पाहतोय. सामना क्रमांक 7वा आजच्या या दिवसातील, ज्यामध्ये निश्चितच आपण सकाळपासून आपल्या सर्वच्या सर्व संघांचा खेळ पाहिला. पांतर संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान इथे आगमन होताना, शुभ आगमन होताना संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय अमोलजी कीर्तिकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. संपूर्ण मोरागाव प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने या PA म्हात्रे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आपण पाहतोय सन्माननीय अमोलजी कीर्तिकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. या संपूर्ण विभागामधील असं एक व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाकडे निश्चितच विश्वासाने सध्याच्या घडीला पाहिलं जात आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भविष्याची आस देखील या संपूर्ण परिसराने लावलेली आपण पाहतोय. आमच्या सन्माननीय रेश्मा राजन मॅम, त्यांच्या सोबत आपण पाहतोय अमोलजी कीर्तिकर साहेब यांचं इथे आगमन होत असताना मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल साहेब. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि निश्चितच या परिसराचं उभरतं आणि नेतृत्व म्हणून या परिसराच्या नेतृत्वाकडे पाहिलं जातं ते अमोलजी कीर्तिकर साहेब आपण पाहतोय. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि त्याच निष्ठावंतांपैकी एक अमोलजी कीर्तिकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. साहेब, पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. आपण पाहतोय, अनुभवतोय मित्रांनो, मोराबाग प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेचा सीझन 3 तिसरा पर्वाचा हा रणसंग्राम सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः अक्षय येत आहे, चेंडू खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाही. इथे फलंदाज होतील बाद. पिंकेश बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू थँक्यू डीजे. अप्रतिम दर्जेदाराचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावी स्वस्तिकच्या बॅट म्हणून पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावी तितकंच चांगलं टायमिंग पाहायला मिळालं नाही. परिणामतः एक धाव जरूर अर्जित केला जातो, एका धावेने धावफलक जाईल तो यावी 57 धावसंख्या होती. दरम्यान आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी शुभ सन्मान करतोय अमोलजी कीर्तिकर साहेबांचा. अनिकेत गुराव या पूर्ण स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अमोलजी कीर्तिकर साहेबांचा इथे विशेष सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा विशेष सन्मान केला जातोय. आमच्या संपूर्ण आयोजन समितीचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, आमच्या मायेची उपदार शॉल त्यांना प्रदान केले जाते आणि अमोलजी आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं माझी विनंती असेल. नेक्स्ट मॅच मोरागाव वॉरियर्स विरुद्ध मोरागाव स्कायवॉकर्स, दोन्ही संघांचे संघनायक. विनंती असेल टॉस साठी या. नो बॉलचा इशारा आला यावी. नेक्स्ट चेंडू असेल, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो यावी. एक इनिंग कंप्लीट करना भावा. धन्यवाद अमोल भैया यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. चला मी ऑर्गनायझिंग कमिटी विनंती करेन, अतुल अनिकेत आपण यायचं
धावसंख्या 58 आपल्याला धावफलकावरती 58-58. 2 चेंडूंचा अजून एक शिल्लक असणार आहे आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेन पुन्हा एकदा वॉरियर्स. या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. या चेंडूवर देखील मोठा फटका येतो आहे. या चेंडूवरती मिळतील धावा 4. चौकार. वॉरियर्स हॅज वॉन द टॉस अँड 4 धावा या शेवटच्या चेंडूवरती येतील. 4 धावांच्या माध्यमातून स्मिथ हास्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक गोड ब्रॉड अशी स्माइल आपण पाहतोय वलकेश यांच्या माध्यमातून. चला सामन्याला आपण सुरुवात करतो. या ठिकाणी पॉवर प्लेचं हे षटक हाताळत असताना अनुप नायर. पहिल्या चेंडूला हलक्या चेंडूला केवळ स्टिअर केलं जात आहे टुवर्ड्स दी फ्लाइंग स्लीप. 1 धाव इथे अर्जित केली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. ऑफ द मार्क होत असताना आपण पाहतोय यावेळी पहिल्या चेंडूवरती ते फलंदाज अक्षय. निलेश आपण जर कुठे असेल आपण संपर्क साधायचा कॉम्बॉक्सशी. निलेश चांगला चेंडू पाहायला मिळतोय अनुपच्या माध्यमातून परंतु डाऊन द लेग स्टिकच्या दिशेने जाणारा चेंडू. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. स्वर चेंडू आहे. 1 अतिरिक्त धाव धावफलकात ऍड होईल. मनीष आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय यावी अक्षय बर्मा ही जोडी मैदानात टीम लायन्स संघासाठी. अनुप अराउंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू हाताळला जरूर परंतु मिड विकेट झोन मध्ये 1 धाव इथे अर्जित केली जाते. जेव्हा समोर मोठं टार्गेट असतं त्यावेळी मात्र पॉवर प्लेचा उपयोग तुम्हाला करावा लागतो. वेल बिगन इज अ हाफ डन हे नेहमीच म्हटलं जातं. त्याच प्रकारचा तुम्हाला क्विक स्टार्ट फायरी स्टार्टची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यकता असणार आहे ती रिस्क घेणं. तर मनीषच्या 2 धाव्याच्या फटकेसाठी ते 100 रुपयांचा पारितोषिक असणार आहे वलकेश यांच्या माध्यमातून. आज वलकेश इन फॉर्म आहेत परंतु त्यांचा संघ मात्र फॉर्म मध्ये पाहायला मिळाला नाहीये. मोठा फटका येतोय यावी अक्षयच्या बॅटमधून. या चेंडूवरती मिळतील धावा. षटकार मॅक्सिमम. रिक्वायर्ड होता तो षटकार येत असताना अक्षयच्या बॅटमधून षटकार. डीजे डीजे डीजे. थँक्यू डीजे. जर्सी नंबर 219 अनुप नायर यांच्यावरती हल्ला चढवला गेला. अक्षय बर्मा याच्या माध्यमातून या चेंडूवरती मात्र एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन द राईज ज्या प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळालं ज्या प्रकारे चेंडूच्या लाईन मध्ये आहे पंच केला चेंडूला. 6 धावांसाठीचा षटकार पाहतोय. धावसंख्येला चांगल्या प्रकारे उभारी देत असताना या चेंडूवर देखील चांगला प्रहार. मिडॉलला क्षेत्ररक्षक आहेत. मिळणार नाही कोणत्या प्रकारची धाव. निश्चित निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते त्यावी 8 या धावसंख्येवरती. या देखील चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. पूर्णतः रडारमध्ये चेंडू येत नाहीये.
यावेळी मात्र पुन्हा एकदा सलग दुसरा हा डॉट बॉल येत असताना अनुप कमबॅक करताना पाहायला मिळतात. एक षटकार जरूर आलाय, परंतु धावसंख्या धावफलकावरती पाहायचं झालं तर केवळ 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे, ज्याला कॅपिटलाइज करायचा, युटिलाइज करण्याचा प्रयत्न असेल. 8 धावा धावफलकावरती, 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नऊ धावा, माफ करा, 9 धावा धावफलकावरती, 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फ्लिक केला जातो या चेंडूला ऑनसाईडच्या दिशेने मिड विकेट झोन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल आणि 2 धावा इथे सहज कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि या 2 धावांच्या माध्यमातून इथे षटक होईल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 11 धावा विदाउट एनी लॉस. टीम मोरागाव लायन्स डीजे. थँक्यू डीजे. पहिलं षटक कंप्लीट झालं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा लगावल्या गेल्या. स्टार्ट मिळाली इथे लायन्स संघाला चांगल्या प्रकारची, कुठलाही गडी गमावला नाहीये. 10 विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत. हे चांगलं दृश्य पाहायला मिळतंय. पाहूया कशा प्रकारे या स्टार्टला कन्वर्ट करतात मोठ्या पार्टनरशिपमध्ये, हे पाहावं लागेल. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन. चला पिंकेश, थोडा वेळ घेऊ नका, तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये, थोडी घाई करा. आणि निलेश, विनंती असेल, बुल संघातील निलेश, विनंती असेल की आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निलेश, मिड ऑफच्या दिशेने फटका खेळत असताना एक धाव इथे घेतली जाते. सिंगल घेत असताना स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. साथ देण्याचं काम करतात मनीष या ठिकाणी. महत्त्वाचा रोल इथे प्ले करताना आपल्याला पाहायला मिळतील या पार्टनरशिपमध्ये. ते म्हणजे अक्षय, ज्यांच्या खांद्यांवरती मदार देखील आहे, स्वतः संघनायक आहेत या संघाचे, त्यामुळे निश्चितच अक्षयला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. मित्रांनो, ओझ आणि जबाबदारीमध्ये एक फरक पाहायला मिळतो. लादलेलं ओझं नेहमी दिसतं, परंतु जबाबदारी दिसत नाही, कारण की जबाबदारी ही स्वीकारलेली असते. ती जबाबदारी स्वीकारत असताना इथे अक्षय यांना इथे महत्त्वपूर्ण खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, तर अक्षय एक मोठा फॅक्टर असणार आहे या मैदानात. या एका धावेने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तो यावेळी 13 ह्या धावसंख्या होती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अधिक दूरवर ठेवला चेंडूला फलंदाजापासून. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे सोनू यांच्याकडून पाहायला मिळतंय. हलकीशी स्लिंगिंग ऍक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु याच ऍक्शनच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या प्रकारची लाईन इथे हाताळली गेली आहे. उत्तम अशी लाईन दोन्ही फलंदाजांसाठी. प्रथमतः मनीष असेल आणि अक्षयसाठी देखील दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या रडारमध्ये चेंडू आर्क मध्ये देण्याचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या 12चा वाईट यॉर्करचा प्रयत्न झाला, त्यात सक्सेसफुल होत आहेत. रीच करण्याचा प्रयत्न मनीष यांच्याकडून झाला, परंतु रीच करू शकलेले नाही आहेत. 1 मोर डॉट डिलिव्हरी. कन्सिक्युटिव्हली या डॉट डिलिव्हरीज येत आहेत, ज्या प्रेशर बिल्ड करताना पाहायला मिळतील. आणि या डॉट बॉलने जे प्रेशर निर्माण होत आहे ते काही ना काहीतरी वेगळं करण्यास देखील भाग पाडतात बॅटरला, आणि रेस घेण्याचा प्रयत्न जरूर करायला भाग पाडतात. यावेळी बॅटची इनर रेस घेतली जाईल. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव त्या ठिकाणी अर्जित, एका धावेने धावफलक जाईल. तो यावेळी 14 या धावसंख्या होती. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 क्रमांकाची जर्सी रिकी पॉन्डिंग यांची जर्सी आपल्याला पाहायला मिळाली. 14 धावा सध्याच्या घडीला मैदानात. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय ऑन स्ट्रायकिंग एंड असतील, त्यांच्याकडून या षटकात आता मात्र अपेक्षा असणार आहे त्या शेवटच्या चेंडूवरती. मोठ्या फटक्याची आणखी मोठा फटका येताना पाहायला मिळतोय, पाहूया. परंतु यावेळी बाउंड्री लाईन वरती ही कॅच कंप्लीट केली जाते. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. अक्षय बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गळाला. डीजे
थँक्यू. चला अक्षय बाद आहेत सर्वच त्या ठिकाणी असलेल्या आपल्या सर्वच कॉर्डिनेटर स्वयंसेवक सगळ्यांनीच बादचा इशारा दिला. चला काही करा थोडं अक्षय मैदानाच्या बाहेर या आणि आता नेक्स्ट येणाऱ्या प्लेअरला टाइम आउट दिला जाऊ शकतो याची नोंद घ्या. आपण झालेला नुकताच झालेला वर्ल्ड कप पाहिलाय भारतातच झालेला वर्ल्ड कप. श्रीलंकन संघनायक खेळाडू माजी संघनायक ज्याला अशाच प्रकारे टाइम आउट दिला गेला होता बांगलादेशच्या विरोधामध्ये. यानंतर येणारा सामना असेल जो शेवटचा सामना आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील. तयारीत राहायचं टीम वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत स्काय वॉकर्स. मी पुन्हा एकदा विनंती करेन निलेश कुठे असतील ते यायचं. निलेश अणुवेदना पाहायला मिळतील. थँक्यू डीजे. अणुवेदना पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती. चला काही करा विनंती असेल टीम पांतर आपला वेळ बराच वाया जातोय लक्षात घ्या. यानंतर अजून एक मॅच खेळायची आहे. 5 वाजून गेले आहेत. विनंती असेल घाई करा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मुंबईतल्या 14 धावा. अणुपेद आहेत पुन्हा एकदा आपला स्पेल कंटिन्यू करताना. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न हुक करण्याचा प्रयत्न परंतु हुक होऊ शकलेला नाहीये. टॉट बॉलने सुरुवात आहे षटकात अनुपच्या माध्यमातून. अनुभव आहे अनुपकडे खूप चांगल्या प्रकारचा. त्याच्याकडे लेंथ आहे. हार्ड लेंथ हिट करणं त्याची खऱ्या अर्थाने विशेषता राहिली आहे नेहमीच. पेस आहे वेग आहे व्हेरिएशन देखील बऱ्याचशे पाहायला मिळतात. तोच अनुप पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू परंतु यावेळी डाऊन द लेग स्टिकच्या दिशेने हा चेंडू जाईल. स्व चेंडूचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे आणि या स्व चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 15 चांगला फटका मनीषा माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. 2 धावा जरूर इथे घेतल्या जात आहेत. बघा तिसरी धाव होईल का. आणि इथे यस नो करत असताना अंतिम क्षणी नकार दिला. 2च धावांवरती समाधान मानलं गेलं आणि धावफलक जाईल तो यावी 17 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तर अक्षय बाद झाल्यानंतर आनंद आकाश मैदानाच्या आतमध्ये आलेत. संदीपला अजूनही आम्ही पाहत नाहीये. संदीपच्या मॅच विनर राहिला होता पहिल्या सामन्यात लायन्स संघाचा. तो संदीप ज्याच्याकडे जरूर नजर असणार आहेत. आणि आकाशला जर खेळायचं असेल मैदानामध्ये आकाशला खऱ्या अर्थाने चेंडूला आकाश वारंवार दाखवावा लागेल तर आणि तरच या सामन्यात जरूर रंग भरले जाऊ शकतात. स्टेप आउट झालेत पुन्हा एकदा मनीष. या देखील चेंडूवरती तितकाच चांगला संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. झगडताना पाहायला मिळतात या सामन्यामध्ये स्वतःशी त्या ठिकाणी मनीष. त्या धावा त्या प्रकारचे फटके मनीषच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण स्थिरावलेली आहे 17 या धावसंख्येवरती. सुरेख चेंडू अप्रतिम. यावेळी मात्र रूम न देणं आणि जास्तीत जास्त बॉडी लाईनला अटॅक करणं ही रणनीती पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेंथ गुड स्पॉट पिच केले जातात. गुड लेंथ स्पॉट पिच केले जातात परंतु अँगलने चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून मनीषला रूम मिळणार नाही याची दक्षता बाळगली जाते. एक चांगला प्लॅन आपल्याला पाहायला मिळतोय अनुभवाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच प्लॅनवर स्टिक करतायत. यावेळी टॉप एज स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी नंबर वल्केश 19 या धावसंख्येवरती. नंबर 19 हा वल्केशच्या नावाने ओळखला जातो आणि वल्केश साठीच ओळखला जातो. तोच नंबर 19 ऑन द स्कोर कार्ड. पहा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. मिस्टम स्ट्रोक चेंडू हवेत. यावी कोणत्या प्रकारची चूक होत नाहीये. मनीषला मात्र मागावी परतावे लागतंय. विकेटचं पतन. विकेट नंबर 2.
धावसंख्या वल्केश ऑन स्कोर कार्ड. इट मीन्स नंबर 19 ऑन स्कोर कार्ड. दुसरा गडी इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संदीप, ज्यांची वाट पाहतूरतेने पाहिली जात होती, ज्या संदीपने पहिल्या सामन्यात अफलातून बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, ते संदीप आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना 7 मेला आकाश यांची मनीष स्वतःची बरेचसे झगडत होते, अंतिम क्षणी बाद होताना पाहायला मिळाले. त्याचं नाव काय? हां, सर्वेश. सर्वेश यस, बॅटिंग पॉवर प्ले. थँक्यू. पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय. यावी सार्थक येताना पाहायला मिळतात. यावी गोलंदाजी मार्कवरती. यावे क्लीन बॉल. युबे सायमल डेफिनेटली इथे सांगणारा चेंडू यष्ट मात्र इथे केला 2 वाजता. विकेट नंबर 3 डाऊन. संदीप आउट ना पहिला बॉल. चेंडू आतापर्यंत हाताळले. दोन्ही डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, त्यानंतरचा येतो तो चेंडू डॉट. सार्थक यांनी देखील इम्प्रेस केलाय. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो आशुतोष यांचा होतोय. कुठल्या प्रकारचं फुट पेमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, फुटवॉक पाहायला मिळत नाही. जागेवरून स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न लाईन मध्ये येणं महत्वाचं आहे. जर तुम्ही चेंडूच्या लाईन मध्ये आला तर बरंचसं काही करू शकता. फटका खेळणं तितकं सोपं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू टप्पा पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंतिमतः 19 या धावसंख्येवरून धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. कुठलाही सामना असू दे, 19 या धावसंख्येवरती जणू काही एक थांबा असावा, त्याप्रमाणे धावसंख्या जाऊन थांबते आणि वल्केशला सलामी देऊन पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. प्रगतीपथावरती असताना या चेंडूवरती मिळतील धावा कमीत कमी एक धाव इथे अर्जित. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. 21 लक्ष आहे ते 66 धावांचं. अर्थातच जर पाहायचं झालं तर अजूनही 45 धावांची आवश्यकता विजयासाठी. 45 रन्स स्टील रिक्वायर्ड फ्रॉम या अँड ओनली 7 डिलिव्हरीज आर रिमेनिंग. या चांगला फटका यावी फ्लॅट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाईल यावी 2 धावांसाठी. 2D ओनली. 2 धावांसाठीचा फटका आणि या 2 धावांच्या पद्धतीने धावफलक जातोय तो 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 22 धावा. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येस 23 माफ करा 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. रन्स ऑन द स्कोर कार्ड. लास्ट ओव्हर रिमेनिंग. शेवटचं षटक शिल्लक असेल आणि या शेवटच्या षटकात आवश्यक असणाऱ्या त्या विजयासाठी तब्बल 43 धावा. 43 धावांची आवश्यकता शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पहा या मॅच नंतर पांथर संघ जवळजवळ प्लेऑफ्स मध्ये
टेबल टॉप करताना आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतो. टेबल टॉपर बनू शकतो, ज्यामध्ये एक संधी त्यांना एक्स्ट्रा मिळणार आहे, अधिकची मिळेल प्ले ऑफ्स खेळत असताना. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पदललितचा उपयोग करण्याचा प्रयत्न झाला, परंतु लेंथ पायची झाली तर निश्चितच चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. परिणामतः मिळेल ती केवळ एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती यावी 24. मोठा फटका येतो आहे या चेंडूवरती, मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक चालतो यावी 26 या धावसंख्येवरती 26. चला घाई करा, विनंती असणार आहे, 4 चेंडू अजून शिल्लक असतील तर तयारी करा. नेक्स्ट मॅच मोरागाव वॉरियर्स विरुद्ध मोरागाव स्काय वॉकर्स. नाणेफेक जिंकत वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला आहे. स्काय वॉकर्स आपले सलामीचे फलंदाज तयारीत ठेवा. तर वॉरियर्स संघ आपली फिल्डिंग सेट करून घ्यायची, जशी ही मॅच फिनिश होईल तशी. धावसंख्या दफलकावरती 28. 38 runs are still required. Last 3 deliveries are remaining. Very well played. Panthers, मोरगाव पांथर्स आजच्या दिवसातील सर्वाधिक स्ट्रॉंग संघांपैकी एक आपल्याला पाहायला मिळाला. मोरगाव पांथर ज्या प्रकारे आपल्या दोन्ही सामने विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत. जवळजवळ हाच देखील सामना आपल्या पारड्यात त्यांनी टाकला असं म्हणावं लागेल. ऑफिशियली मी अनाऊन्स करू शकत नाही, परंतु निश्चितच यानंतर जो येणारा चेंडू असतील, 2 येणारे चेंडू, त्यानंतर निश्चितच आपण हे ऑफिशियली अनाऊन्स करू. परंतु प्रत्येक संघ इथे मात्र विजयासाठी खेळणार आहे. नेक्स्ट मॅच वॉरियर्स संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत स्काय वॉकर. दोन्ही संघांनी आपला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॅच कम्प्लीट, 1 more विकेट डाऊन. अग्रेशन पहा, मॅच जरूर जिंकले परंतु अग्रेशन पाहायला मिळत आहे या ठिकाणी. लायन्स विरुद्ध पांथर्स. डीजे